नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए द्वितीय वर्ष अभ्यासपत्रिका 8वी मराठी लोकवाङ्मय या अभ्यासपत्रिकेमध्ये लोकवाङ्मय संकल्पना आणि स्वरूप या पाठाचा विचार आपण ऑनलाईन पद्धतीने करत आहोत. लोकसाहित्य म्हणजे काय हे आपण पाहिलं. लोकसाहित्याला इंग्रजीमध्ये फ्लोकलोअर असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये लोकसाहित्याचे संकलन 1858 पासून सुरू झालं. लोककथा, लोकगीत ही संज्ञा सर्वप्रथम विका राजवाडे यांनी वापरलेली आहे, ही आपण पाहिलं. लोकसाहित्याला लोकवाङ्मय असेही म्हटलं जातं. लोकविद्या हा शब्दसुद्धा वापरला गेला, पण तो तेवढा रूढ होऊ शकला नाही. आणि याची अनेक मतं. लोकसाहित्यातील लोक या शब्दाचा अर्थही आपण पाहिला. लोक म्हणजे जण, समुदाय, समाज असा या शब्दाचा अर्थ. कारण जण, मनुष्य, मानवलोक, समाज, राष्ट्र, देश, राज्य, प्रांत, संघ, जात, वर्ग अशा अनेक प्रकारचे अर्थ वेगवेगळ्या दृष्टिकोनातून लोकांचे होतात, हे आपण पाहिलं. लोकसाहित्यामध्ये, लोकवाङ्मयामध्ये विचार करत असताना लोकसाहित्यामधला लोक आणि साहित्य हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. लोक या शब्दाला फ्लॉक, FOLK फ्लॉक असं म्हटलं जातं. ऋग्वेदापासून आजपर्यंतचा लोकसाहित्यातल्या शब्दाचा अर्थ आपण पाहिला. लोकसाहित्यातील लोक या पदाचा अर्थ ग्रामीण समाज असंही केला जातो, असंही आपण त्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे. लोकसाहित्य हे लोकांचे असते संपूर्ण, हे मात्र महत्त्वाचं. लोकवाङ्मय असो, लोकसाहित्य असो, लोकवाङ्मय किंवा लोकसाहित्य, लोकसाहित्याला फ्लॉक लिटरेचर असं म्हटलं जातं आणि लोकवाङ्मयाला फ्लॉक लिटरेचर असं म्हटलं जातं आणि लोकसाहित्याला फ्लॉक लोअर असं म्हटलं जातं. लोकसाहित्य हे लोकांचे असते, कारण ते कोण्या एका व्यक्तीचं नसतं, ते समूहाचं असतं, समाजाचं असतं, ग्रामीण जीवनाचं असतं, देशाचं असतं, राष्ट्राचं असतं. लोकसाहित्य हे कोणा एका व्यक्तीचं नसतं. मौखिक परंपरेनं ते चालत आलेलं असतं. लोकांमध्ये प्रचलित असलेल्या मौखिक परंपरा लोकसाहित्यामध्ये व्यक्त होत असतात. म्हणून लोकसाहित्य हे कधी व्यक्तीचं नसतं, ते लोकांचे असते, समूहाचे असते. लोकसाहित्याची निर्मिती ही कशी होते, त्याचा संचय कसा होतो, तो एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत संक्रमित कसं होऊ शकतं, हे सगळं परंपरेचं सूत्र लक्षात घेऊन ऐकावं लागतं, लक्षात घ्यावं लागतं. संस्कृती ज्याप्रमाणे नेहमी परंपरागत असते, लोकसाहित्य हे देखील तशाच पद्धतीने परंपरागत असतं. लोकसाहित्यामध्ये, लोकवाङ्मयामधून लोकसंस्कृतीचं दर्शन घडतं. लोकसंस्कृती व्यक्तीमध्ये साकारते, जिवंत होते आणि लय पावते. असे असले तरी समाजातील कोणतीही व्यक्ती लोकसंस्कृतीचं स्वरूप साकल्याने प्रकट करू शकत नाही. व्यक्ती जन्माला येते तेव्हाच ती सामाजिक परंपरेत गुरफटलेली असते. म्हणून व्यक्तीच्या विकासाच्या मर्यादा परंपरेने आणि संस्कृतीने निश्चित केलेल्या असतात. या परंपरा समाजाच्या असतात, व्यक्तीच्या नसतात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि समाजातील एक पिढी दुसऱ्या पिढीपर्यंत आपल्या जीवनातील काही बाबी पोहोचवित असते, याला सामाजिक परंपरा असं म्हटलं जातं. समाजाचे जीवन मात्र दीर्घकालीन असतं आणि ते मोठ्या प्रदेशावर पसरलेलं असतं. व्यक्तीचं जीवन अल्पकालीन असतं, त्याचा परीघ लहान असतो. पण व्यक्तीचं सामुदायिक जीवन म्हणजे समाज. संस्कृती संबंधी विवेचन करत असताना इरावती कर्वे म्हणतात, परंपरेचे 3 प्रकार असतात. शारीरिक परंपरा, शारीर व सहचार्याची संमिश्र परंपरा आणि तिसरा आहे सहचार्याची परंपरा.
कारण शारीरिक परंपरा असते ती आधीच्या पिढीच्या शरीरातील पेशीमुळे निर्माण होते. त्यात जुन्या पिढीने नव्या पिढीला केलेले कोणतेही मार्गदर्शन नसते. शारीरिक परंपरामुळे संस्कृती निर्माण होऊ शकत नाही. शारीरिक आणि सहचारी याची संमिश्र परंपरा दुसरी आहे. या परंपरेत शारीरिक परंपरेबरोबर नैसर्गिक परिस्थिती नसलेल्या अनेक क्रियाची त्याला इतरांकडून शिकवण मिळते. सहचार्याने माणसाच्या अनेक गोष्टी त्याला कळतात. शिक्षणानं संस्कृतीची सुरुवात होते, पण तीही अल्प असते. तिसरी परंपरा मात्र सहचार्याची आहे. मनुष्य प्राण्याच्या बाबतीत 2 पिढ्याचे सहचार्य इतर प्राण्यापेक्षा कितीतरी अधिक असते. म्हणून आमच्या 7 पिढ्या असं जेव्हा म्हणतो तेव्हा ती संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत विकसित होत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आधीच्या पिढीच्या समजुती, भ्रम, कलाकौशल्य पुढच्या पिढीत संक्रमित होत असतात. रूढी, विधी, गाणी, खेळ, कथा संक्रमित होत असतात. त्या एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचत असतात. म्हणून लोकसाहित्य हे लोकांचे असते, व्यक्तीचे नसते. एका व्यक्तीचं नसतं, लोकांचं असतं. लोकसाहित्यातील साहित्य या पदाचा अर्थ आपण आता पाहू. लोकसाहित्य हा पारिभाषिक शब्द लोक आणि साहित्य या 2 शब्दापासून बनलेला आहे. लोकवाङ्मय हा शब्द लोक आणि वाङ्मय या 2 शब्दापासून बनलेला आहे. वाङ्मय म्हणजे वाणीतून जे जे व्यक्त होते ते सगळं वाङ्मय, पण लोकांच्या वाणीतून कुण्या एका व्यक्तीनं लिहिलेलं ते साहित्य नसतं. त्याला लोकवाङ्मय असं म्हटलं जात नाही. लोक किंवा साहित्य या 2 पदाचा संयोग होऊन लोकसाहित्य हा शब्द बनलेला आहे. लोक हा शब्द विशिष्ट अर्थ सूचित करतो. साहित्य हा शब्दही विशिष्ट अर्थानेच वापरला जातो. साहित्यशास्त्रात साहित्य हा शब्द ज्या अर्थाने वापरण्यात येतो तो इथे अभिप्रेत नाही आहे. परंपरेने साहित्य म्हणजे काव्य, नाट्य, कथा इत्यादीचा समावेश ज्याच्यात होतो अशी लालित्य असलेली वाङ्मय शाखा, ज्यात कलात्मकता आणि लालित्य असे वाङ्मय हा अर्थ येथे नाही आहे. साहित्य हा शब्द रोजच्या बोलण्यात व्यापक अर्थाने वापरला जातो. साहित्य म्हणजे सामग्री. स्वयंपाकाचं असेल, सुताराचे असेल, मुंजीचे असेल, ना शेतीचे असेल, अजून कुठल्या पद्धतीचे साहित्य असतील. लोकसाहित्य या शब्दातील इंग्रजीतील लोर या पदासाठी साहित्य हे पद वापरलं जातं. लोकसाहित्य ही संकल्पना फ्लॉकलोअरसाठी वापरली जाते. लोकजीवनात परंपरेने चालत आलेल्या प्रचलित असलेल्या सर्व बाबीचा समावेश लोकसाहित्यामध्ये होत असतो. मग लोकसाहित्य म्हणजे काय? 1846 साली विल्यम जॉन थॉम्स यांनी फ्लॉकलोअर ही संज्ञा वापरण्यापूर्वी लोकसाहित्याला पॉप्युलर अँटिक्विटीज असं म्हणत असत. तर सर थॉमस ब्राउन यांनी 1946 मध्ये पुराण परंपरासंबंधित चिकित्सक लेखन सुरू केलं. फ्रान्सिस ग्रोज यांनी पुरातत्वशास्त्राला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि पारंपरिक मौखिक स्वरूपात चालत आलेल्या बाबीकडे लक्ष दिले. आणि एकूणच लोकसाहित्याचा पद्धतशीरपणे सैद्धांतिक आणि तात्विक विचार चालू झालेला आहे. समाज जीवनामध्ये परंपरेने चालत आलेले सांस्कृतिक विषय हे जेव्हापासून अभ्यास विषय बनले तेव्हापासून लोकसाहित्याची व्याख्या करण्याचे आणि त्याचे स्वरूप स्पष्ट करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. लोकसाहित्याची सर्व लक्षणे कुण्या एका व्याख्येतून आपल्याला पाहायला मिळत नाहीत. लोकसाहित्य म्हणजे काय याचे समाधानकारक उत्तर मिळायचे असेल तर अनेक व्याख्या, अनेक विषय समजून घ्यावे लागेल. भाषाशास्त्र आणि दैवतकथा शास्त्रज्ञाचे लेखन पाहिलं तर प्रारंभीच्या काळामध्ये अभ्यासकांनी लोकसाहित्यासंबंधी सैद्धांतिक स्वरूपाचे लेखन केले. काही उत्पत्ती मांडल्या आणि या लेखनासंबंधी मतांतर पाहायला मिळतात. अनेक मानसवंशशास्त्रज्ञांनी या विषयाचा शास्त्रीय विचार सुरू करून लोकसाहित्याचे स्वरूप कोणते, लक्षणे कोणती, त्याची उत्पत्ती कुठे होते, त्याचा प्रसार कशा प्रकारे होतो या प्रश्नाचं उत्तर शोधण्याकडे गांभीर्याने प्रयत्न केला. एडवर्ड बी टायलर, अँड्रू लँग, फ्रेझर या मानववंशशास्त्रज्ञांनी यासंबंधी महत्त्वपूर्ण लेखन केलं असं म्हणायला काय हरकत नाही.
लोकसाहित्यात लोकविश्वास, लोकभ्रम, रूढी, लोककलाप्रकार, त्याचप्रमाणे नृत्य, नाट्य इत्यादीचा अंतर्भाव होतो. लोकसाहित्य हे लोकसमूहाच्या आविष्काराचे शास्त्र नाही, तर लोकसमूहाच्या परंपरागत चालत आलेल्या लोकजीवनाच्या आविष्काराचे शास्त्र आहे, असं जोनास बॉलिस यांनी लोकसाहित्याची व्याख्या केलेली आहे. लोकसाहित्य मग ती कथा असो, कविता असो, लोकगीत असो, लोककथा असो, लोककथा गीत असो, किंवा लोकसंस्कृतीचे जे काही उपासक असो, देवीचे उपासक असतील, मर्याईचे असतील, कुठलेही खंडोबाचे उपासक असतील, अन्य कुठले उपासक असतील, ज्यांनी ही संस्कृती टिकून ठेवण्याचं काम केलेलं आहे. मग ह्या संस्कृती टिकून ठेवत असताना लोकविश्वास, लोकभ्रम, रूढी, लोककला प्रकार, त्याचप्रमाणे नृत्य, नाट्य इत्यादीचा अंतर्भाव लोकसाहित्यामध्ये होतो. एकूणच लोकसमूहाच्या आविष्काराचं शास्त्र जरी नसलं, तर परंपरागत चालत आलेल्या जीवनाच्या आविष्काराचं ते मात्र शास्त्र आहे. म्हणजे मारियस बार्डो यांनी लोकसाहित्याची कल्पना स्पष्ट करत असताना त्याची व्यापकता दर्शवलेली आहे. विविध व्यवसायाचं ज्ञान, अनुभूती, शहाणपण, कौशल्य, सवयी आणि रूढी तसेच व्यवहार यासंबंधीचे ज्ञान शब्दाने किंवा कृतीने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत जे चालत येते त्या सर्वांस लोकसाहित्य असं म्हणावं असं म्हटलेलं आहे. म्हणजे विविध व्यवसाय, सुतारकी करत असतो, पुढं त्याचाच मुलगा सुतार होतो. गवंडी असेल, बांधकाम करत असतो, त्याचीच मुलं बांधकाम करत. म्हणजे जे व्यवसाय असतील पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेले, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत ते चालत येत असतात. त्यांचं ज्ञान म्हणजे विविध व्यवसायाचं ज्ञान असेल, अनुभूती असेल, शहाणपण असेल, कौशल्य असतील, सवयी असतील, रूढी असतील. पण समाजामध्ये प्रचलित असलेली बडबड गीते, खेळगीते, नीतिकथा, लोककथा, आठवणी, लोकोक्ती तसेच गीते, नृत्यखेळ, उत्सव याचा समावेश लोकसाहित्यामध्ये होतो. आई मुलींना सूत कातणे, शिवणे, विणणे, भरतकाम करणे, स्वयंपाकाच्या पद्धती शिकवते. हा सर्व भागही शेतकरीसुद्धा शेतीच्या सर्व पद्धती आपल्या मुलाला शिकवतो. चांभार असेल, कुंभार असेल, शिल्पकार, लोहार, सगळ्या पारंपरिक व्यावसायिक कौशल्याचा लोकसाहित्यामध्ये अंतर्भाव होतो असं मारियस बार्डो यांचं म्हणणं आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केला गेलेला आहे. विल्यम आर बस्कम यांनी लोकसाहित्याला एक कलाप्रकार मानलेला आहे. त्यांच्या मते लोकसाहित्य म्हणजे मिथ्स, म्हणी, लोकगीते आणि अशा प्रकारे भाषेच्या माध्यमातून अभिव्यक्त होणारे पारंपरिक कलात्मक आविष्कार. जे शब्दातून व्यक्त होणाऱ्या कलाप्रकारांना त्यांनी लोकसाहित्य असं म्हटलेलं आहे. मिथ्स जुन्या परंपरेपासून चालत आलेले असतात. म्हणी असतील, लोकगीते असतील, मिथ्स असेल, या सगळ्या म्हणजे अति तिथे माती, अति शहाणा त्याचा बैल रिकामा, ह्या म्हणी जुन्या काळापासून चालत आलेल्या असतात. त्याचा कुठेतरी संदर्भ लागतो, अर्थ लागतो. लोकगीते असतील, ही लोकगीतेही त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. जात्यावरची गाणी असतील, लोकगीते असतील, विधिगीते असतील, उपासना गीते असतील, अंगाई, पाळणा, बडबड गीते, हे सगळे गीते त्या दृष्टिकोनातून आपणाला पाहायला मिळतात. ही तितक्यात महत्त्वाचं आहे आणि याला लोकसाहित्य असं म्हणावं असं म्हटलं गेलेलं आहे. बाटकिन असं म्हणतो, विशुद्ध मौखिक आणि अलिखित संस्कृतीत सर्व काही लोकसाहित्यच असते. आधुनिक समाजातील असे जे ज्ञान ज्यात परंपरेने एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आलेल्या विषयांचे आधिक्य असते त्याला लोकसाहित्य असं म्हणता येईल. लोकसंस्कृतीची समृद्धी होणं गरजेचं असतं. जे समाजामध्ये लोकसाहित्य लोकसमूहाच्या ब्रह्मातून आणि आभास सृष्टीतून निर्माण झालेले असते असं बाटकिन यांना म्हणायचं आहे. कारण भ्रम आणि आभास दैवी शक्तीच्या चमत्कारावर आलेल्या विश्वासातून निर्माण होतात आणि विभूती पूजा ही ऐतिहासिक व्यक्तीच्या संशयास्पद पराक्रमावर तसेच स्वरूपाच्या इतर घटनांवर आधारित असते. लोकप्रतिभा आणि लोकसमूहाची कल्पनाशक्ती ही भ्रम आणि आभास आणि विभूती पूजा या दोन घटकावर आधारित आहे. लोकजीवनामध्ये प्रचलित असलेला दुसरा महत्त्वाचा विभाग म्हणजे
पूर्वग्रह, साचेबंद कल्पना, तर्कदुष्ट विश्वास, दिवास्वप्ने ही व्यावसायिक विद्वानांनी लोक संघटनेसाठी निर्माण केलेली कल्पनासृष्टी, विचारसृष्टी असते. भटकींच्या मते लोकसाहित्याचा वाङ्मयाशी संबंध आलेला आहे. त्याचं नातं त्यांनी वाङ्मयाशी सांगितले गेलेलं आहे. आणि फॉस्टर यांनी असं म्हटलेलं आहे, लोकसाहित्य हा शब्द लवचिक असून त्यात लोकसमूहाच्या अलिखित किंवा मौखिक स्वरूपाच्या भाषा आविष्काराचा समावेश असतो. लोकसाहित्य हा शब्द लवचिक आहे. अलिखित आणि मौखिक स्वरूपाच्या भाषा आविष्काराचा संबंध त्यामध्ये असतो. कारण लोकसाहित्यामधून येणारा जो भाग आहे तो मौखिक आविष्कारानंच येत असतो. एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेला असतो. पण ती एक संस्कृती जतन करण्याचं साधन, एखाद्या संस्कृतीचं मर्म सांगत असतं. आणि एखादी कथा असेल, एखादं लोकगीत असेल, एखादं लोककथागीत असेल किंवा अनेक संस्कृतीचे उपासक असतील, अन्य कुठल्या घटना असतील, यातून निश्चितपणे चांगला उपदेशच होत असतो. म्हणून लोकसाहित्य हे लोकांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा घटक असून तो लोकांकडून विचारपूर्वक किंवा अजाणता संरक्षणेला जातो, असं गॉस्टर यांचं म्हणणं आहे. लोकसाहित्य हे लौकिक परंपराचा निधी असते. लोकजीवनाचं सर्वसंग्राहक असा घटक असते. लोकसाहित्य हे कला आणि वाङ्मयाचं स्तोत्र आहे, असं गॉस्टर यांचं मत आहे. लोकांचे लोकांनी निर्माण केलेले आणि लोकांसाठी असते. त्यातून लोकांची प्रकृती आणि सर्जन क्षमता प्रकट होते, म्हणून त्याला लोकसाहित्य म्हणायचं. लोकविश्वास, लोकविचार, रूढी, विधी, दैवतकथा, लोककथा, लोककथागीते, लोककला कौशल्य याचा समावेश त्यामध्ये असतो. म्हणून लोककथा, लोकसाहित्य याला म्हणावं. लोकसाहित्याची सामग्री कशी संपादन केली जाते, कशी उपयोजली जाते, त्याप्रमाणे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत कशी संक्रमित होते, यावरून त्याची व्याख्या हार्मोनी यांनी केलेली आहे. लोकगीत म्हणजे लोकसाहित्य अशी आपली समजूत होते, परंतु लोकसाहित्याच्या मूळ अर्थात एखादा विषय वगळला असे नाही. हा शब्द सर्वसमावेशक आहे. काही लोकसमूहात लोकसाहित्य अधिक प्रमाणात आढळते. लोकसमूहामध्ये लोकसाहित्य आढळतं असं त्यांचं महत्त्व आहे. कारण परंपरेने चालत आलेल्या लोकसमाजाच्या काही संस्कृती पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या असतात. आदिवासीची संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत आजपर्यंत चालत आलेली आहे. ते निसर्गाला पूजतात, निसर्गाला देव मानतात. ही एक उज्ज्वल परंपरा, ही एक वास्तव परंपरा, सत्यवादी परंपरा. निसर्गाचं रुद्र रूप, निसर्गाचा रौद्र अवतार किंवा निसर्गाची देणगी, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून निसर्गाला दैवत मानणारी आदिवासी संस्कृती आणि त्यांच्याकडे ती आलेली संस्कृती एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेली. म्हणून लोकसमूह खूप महत्त्वाचा असतो लोकसाहित्यामध्ये. आणि त्याचा विचार, लोकजीवनाचा, लोकसमूहाचा विचार या लोकसाहित्याच्या दृष्टिकोनातून हार्मोनी यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. जेम्सन यांचं म्हणणं आहे की लोकसाहित्य हे सांस्कृतिक मानववंशशास्त्राची एक शाखा आहे. तीही सत्य आहे. एकूणच लोकसाहित्य म्हणजे मौखिक परंपरेने चालत आलेलं, एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत चालत आलेलं जे साहित्य, त्याला लोकसाहित्य असं म्हटलं जातं. त्याचा कोणी एक कर्ता नसतो, हे तितक्यात महत्त्वाचं आहे. लोकसाहित्य म्हणजे काय आपण आता पाहिलं. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती याच्याबद्दल आपण उद्याच्याला माहिती पाहू. लोकसाहित्य हे लोकमानसाचा आविष्कार असतं आणि त्याची काही लक्षणे आपण उद्याच्याला पाहू. इथं आपण थांबू. धन्यवाद.